मोठा अडथळा असेल तर तो म्हणजे आहे शरद पवार. आणि त्यामुळे शरद पवारांच्या मुळावर जोपर्यंत आपण घाव घालत नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या ताब्यात येणार नाही, हे दिल्लीतल्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मनाशी पक्क केलेलं आहे. मुळात महाराष्ट्र अजूनही विश्वास ठेवायला तयार नाहीये की शरद पवार यांच्या घरातच फूट पडलेली आहे. नेमका यंदा कमळ चिन्ह नसताना आणि घड्याळ चिन्ह असताना मतदार परत एकदा 2014ची पुनरावृत्ती करून एवढं मोठं मताधिक्य देणार का सुनेत्रा पवारांना? अजितदादा गटाच्या उमेदवार सुनेत्राताई पवार जिंकणार का, याकडे सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे. वस्ताद विरुद्ध एक शिष्य अशी ही निवडणूक होती. शेवटी वस्ताद हा एक डाव राखून असतो. सुप्रियाताईंनी वारंवार वेळा सांगितलं आहे की माझा भाऊ आहे, तो माझ्या पाठीशी उभा आहे, आणि अचानक अशा काही घडामोडी झाल्या की त्याच्यामुळे त्या कायम रडल्याही त्या खूप वेळा. तर अशा वेळेस त्या दोघींच्या मनात काय कल्लोळ चालला असेल हे त्या दोघींनाच माहिती आहे. आणि या निवडणुकीच्या निकालावरून अजित पवार यांची खरंच किती ताकद आहे, ते जे महायुतीमध्ये सामील झाले त्यानंतर त्यांची किती ताकद आहे आणि अजित पवार यांचे भविष्य ठरवणारे. ये चुनाव गणित का नहीं है, ये भावनाओं का चुनाव। और मैं एक बात आपको दावे के साथ बता सकता हूँ कि इस बार सुप्रिया सुले उतना सेफ नहीं है, और ये लड़ाई जो है आपको देखिए कांटों की टक्कर की लड़ाई होगी। सुप्रिया सुले बिल्कुल सेफ नहीं है, उनकी सीट खतरे में है। निवडणुकीचे पडघम पूर्ण देशात वाजत आहेत आणि आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या जर 48 जागांचा विचार करायचा झाला तर सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती बारामती लोकसभा मतदारसंघाची। बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे। दोन्ही गटांकडनं भावनिक आवाहन केलं जातंय आणि सत्ताकारांचा आजचा जो आमचा भाग आहे तो आम्ही आमच्या पुण्याच्या नवभारत आणि नवराष्ट्रच्या न्यूजरूम मधून करतो आहोत। माझे सगळे संपादकीय सहकारी इथे आहेत आणि हे ग्राउंड झिरोवरचं रिपोर्टिंग असू देत किंवा निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या असू देत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात। गेली अनेक वर्ष यांचं या क्षेत्रातलं काम आहे। या सहकाऱ्यांना बारामतीबद्दल नेमकं काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। त्यांचं एक आकलन आहे आणि माझ्यासोबत आहेत नवराष्ट्रचे आमचे पुणे आवृत्तीचे दीपक मुनोत। काय आहे बारामतीचं यंदाचं वेगळंच गणित आहे एकदम। काय आपण गणित यंदा पूर्णपणे वेगळं आहे। मुळात महाराष्ट्र अजूनही विश्वास ठेवायला तयार नाहीये की शरद पवार यांच्या घरातच फूट पडलेली आहे आणि सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे हे त्यांनी 6 महिन्यापूर्वी याचा विचारही केलेला नव्हता। त्यामुळेच या अनपेक्षित लढतीमध्ये नेमकं काय होणार ह्याच कोणीही सांगू शकत नाही। परिस्थिती फक्त अशी आहे की शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा प्रकारे अशी लढत अशा स्वरूपाची लढत ही होणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने दोघांचा एक कस लागणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ आहेत। त्याच्यामध्ये अजित पवार स्वतः अजित पवार एक बारामतीचे आमदार आहेत। इंदापूरला त्यांच्याच पक्षाचे दुसरे आमदार आहेत। 2 आमदार आहेत ते भाजपचे आहेत, एक आहे दौंडचे आणि दुसरे आहेत खडकवासल्याचे, आणि तिसऱ्या याच्यात 2 काँग्रेसचे आहेत, ते एक आहेत भोरवेल्ल्याचे थोपटे आणि इकडे संजय जगताप पुरंदरला। तर असं म्हणजे तसं पाहायला गेलं तर मूळ शरद पवार गटाचा एकही आमदार आजच्या स्थितीत नाहीये। परंतु या संपूर्ण परिस्थिती असं असताना सुद्धा ही लढत मात्र शेवटपर्यंत अतिशय चुरशीची होईल असा अंदाज आता तरी आपण व्यक्त करू शकतो। अगदी बरोबर आहे, कारण आपण बरोबर पत्रकारिता केली, बरोबर निवडणुका बघितलेल्या आहेत आणि बारामतीमध्ये असं चित्र येईल तसं खरं कधी वाटलं नव्हतं, नाही का? कारण सगळी घराणी फुटली परंतु शरद पवारांचं घराणं फुटू शकत नाही असा एक महाराष्ट्रामध्ये समज होता आणि त्या समजालाच धक्का बसल्यामुळे ही अनपेक्षित निवडणूक होत आहे। या 6 मतदारसंघाचं आता सांगितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोरवेल्ल्याचे थोपटे आणि इकडे खडकवासला मतदारसंघ हे बऱ्यापैकी निर्णायक ठरतील असं दिसतंय। कारण भोरवेल्ल्यामध्ये थोपटेंची स्वतःची एक ताकद आहे। आजपर्यंत त्यांचं आणि मोठे पवार म्हणजे शरद पवार यांचं वितुष्ट होतं, त्यामुळे ते नेमके काय करणार
त्यामुळे शरद पवार त्यांना स्वतः घरी जाऊन भेटले आहे. आणि दुसरं खडकवासला, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर 2014 साली सगळ्यात कमी मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून आले होते. त्यावेळेस सगळ्यात मोठा धक्का हा खडकवासल्यामध्ये बसला होता. आणि खडकवासला मतदारसंघामध्ये नेमका यंदा कमळ चिन्ह नसताना आणि घड्याळ चिन्ह असताना मतदार परत एकदा 2014ची पुनरावृत्ती करून एवढं मोठं मताधिक्य देणार का सुनेत्रा पवारांना, या आणि भोरमधून नेमकं काय होणार यावर या लढतीचा निकाल अवलंबून असेल, असा आता सुरुवातीचा तरी अंदाज आहे. अगदी बरोबर आहे. सुरुवातीचा अंदाज बारामतीचा जो आहे तो खरं म्हणजे काय आहे की बारामतीमध्ये सगळेजण म्हणत होते, आपण यापूर्वी जी घराणी फुटलेली पाहिलेली आहेत, तर बाळासाहेब ठाकरेंचं आपण पाहिलं होतं की राज ठाकरे जेव्हा फुटले त्याच्या आधी बाळासाहेब म्हणत होते की राज आणि उद्धव राजकारण सोडतील पण कुटुंब आमचं फुटणार नाही, असं त्यांचं एक म्हणणं होतं. माझ्याबरोबर माझे वरिष्ठ सहकारी इथे महेंद्र आहेत. महेंद्र, काय बारामतीचं खरं सांग, अशी अपेक्षा होती की असं होईल आणि आता कशी कितपत चुरशीचीच होईल असेच साधारण चित्र आहे. आणि महाराष्ट्रातील कुठल्याच माणसाने हा कधीच विचार केला नसेल की पवार विरुद्ध पवार बारामतीमध्ये येतील. पण शेवटी काय विजय पवारांचंच होणार आहे. म्हणजे अजितदादा किंवा शरद पवार साहेब असतील, यांच्यापैकी कोणाचं तरी एकाचा विजय होणार. पण ह्या सगळ्या एकूण परिस्थितीचा जर विचार करता बारामतीमध्ये ज्या पद्धतीने शरद पवारांची माणसं जी आहेत, म्हणजे त्यांचा जो संपर्क आहे तो खूप दांडगा आहे. इव्हन त्यांनी ज्या लोकांशी त्यांचं राजकीय वैमनस्य होतं त्या लोकांना जाऊन ते भेटले, त्यांच्याशी पुन्हा राजकीय समीकरणं त्यांनी बऱ्यापैकी जुळवलेली आहेत, असं एकूण सगळं चित्र आत्ता दिसत आहे. आणि विजय शिवतारांनी जी काही नाराजी व्यक्त केली होती ते एकदम बॅकफुटवर गेलेले आहे, बॅकफुटवर गेलेत. आणि पुरंदरमध्ये तुम्ही पाहता की संजय जगताप जे आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि पुरंदर हा तसा शहरी ग्रामीण आहे आणि खडकवासला पण तसा शहरी ग्रामीण आहे. भोरवेलला थोडासा ग्रामीणच आहे. आणि पलीकडे आपण इंदापूर म्हणा किंवा दौंड म्हणा हे आणि बारामती तसं आपण शहर पण म्हणू शकतो आणि ग्रामीण पण, असं संमिश्र तो शहरी आणि ग्रामीण असा मतदार असलेला मतदारसंघ आहे. आणि त्यामुळे शहरी भागातला जो आहे तो साधारणपणे तो भाजपकडे थोडासा कल असलेला आहे. आणि आतापर्यंतच्या 3 इलेक्शन मध्ये पाहता तुम्ही साधारण मागच्या इलेक्शनला 1,55,000 सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. आता जर अजित पवार यांच्या बरोबर नाही आहे तर ते फार मोठं आव्हान सुप्रिया सुळेंना असणार आहे. कारण ज्या भागात अजितदादांची जास्त संपर्क आहे त्या भागातून त्यांना मतं मिळवावी लागतील. म्हणजे दौंड असेल, इंदापूर असेल, बारामतीचा काही भाग असेल, ह्या भागातून त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील असं दिसतंय. एक गंमत आहे बरं का संदीप, की आपण बारामतीमध्ये बघितलं मिशन बारामती असं जेव्हा यांनी सुरू केलं आपल्या भाजपाने, त्याच्यानंतर पासून या नणंद भावजया लढतील की नाही, कुठेतरी शरद पवार गटाला अशी अपेक्षा होती कदाचित की शेवटच्या क्षणापर्यंत सुनेत्रा सुळेंना उमेदवारी मिळू नये, कारण एकदम अचानक भावनिक केलेलं आहे. सुप्रियाताईंनी अगदी माझी मोठी बहिणी म्हणजे आई वगैरे अशा पद्धतीचं भावनिक आवाहन केलेलं आहे. आणि अजितदादा म्हणालेले होते की समोरून भावनिक आवाहन केलं जाईल, शेवटची निवडणूक सांगितली जाईल. खरं या भावनिक ह्याचा परिणाम होईल? नाही, मुळात प्रश्न असा आहे की बारामतीमध्ये अशी लढत होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. शेवटपर्यंत असं अनेकांना वाटलं गेलं की सुनेत्राताईंचं नाव चालवलं जाईल, पण प्रत्यक्षात उमेदवार हा वेगळाच कोणीतरी तिथं असेल. परंतु भाजपला कुठेतरी असं वाटत होतं की इथं लढत होताना पवारांच्या घरातच व्हायला हवी. आणि ती विशेषतः अजित पवारांच्या पत्नी आणि शरद पवार साहेबांची कन्या, त्या दोघींमध्ये ही लढत झाली तर ती लढत अधिक रंगतदार येईल. आणि त्या निमित्तानं शरद पवार साहेबांना कुठेतरी या मतदारसंघामध्ये आपल्याला अडकून ठेवता येऊ शकेल. त्यामुळं हा एक मुद्दाच फक्त केला गेला, पण प्रत्यक्षात भाजपला सुनेत्राताई पवारांना या निवडणुकीमध्ये उतरवायचंच होतं. या हेतूनच त्यांनी विजय शिवतारे यांना माघार घ्यायला लावली किंवा तशा पद्धतीने त्यांनी रणनीती आखली गेली. पण यापूर्वी सुद्धा
स्वतः अजित पवार असं म्हटले की घरामध्ये मला एकटं पाडलं जाते. अर्थातच काही अंशी म्हणजे त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल की, कारण का शरद पवारांचे नातू रोहित पवार असतील, दुसरे नातू युगेंद्र पवार असतील, त्यांनी सुद्धा म्हणजे असं सांगितलं गेलं की अजितदादाने जो काही निर्णय घेतला तो काही मला आवडलेला नाही. पण एकूणच नंतरच एक एक कुटुंबातील सदस्य हा पवारांच्या बाजूने कुठेतरी उभा राहतोय, मैदानात उतरतोय, असं एक चित्र म्हणजे उभं राहिलं. आणि आताही जरी कागदावरती संख्याबळ अजित पवार गटाचं दिसत असलं किंवा शरद पवार गटाकडे आज आमदारांची संख्या नसली तरी सुद्धा पवारांनी यापूर्वी काही जर जोडणं केल्या होत्या तर त्याचा कुठेतरी उपयोग पवारांना होणार का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. बरोबर. म्हणजे ही लढत कागदावर जरी अजित पवार गटाला सोपी वाटत असली तरी तेवढी तितकी सोपी लढत नाहीये. एक गोष्ट आहे की भावनिक मुद्दा केला जाईल हे म्हणलेलंच होतं, आणि या भावनिक मुद्द्यामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये शरद पवारांनी अजित पवारांचे सख्खे बंधू त्या मैदानामध्ये उतरवले, नंतर त्यांच्या वहिनी पण मैदानात उतरवल्या. शरद पवारांच्या भगिनी ज्या कधी राजकारणामध्ये कधीच बोलत नव्हत्या, नाही का ज्ञानेश्वर, काय म्हणणं आहे तुझं, की त्याही बोलायला लागल्या आहेत. तर पवार इकडे बेरजेचं राजकारण एक एक मत जोडण्यासाठी प्रयत्न करतायत, आणि त्यांना याचा अर्थ ही निवडणूक आपल्याला जड जाईल असं वाटतंय. नमस्कार. आता सध्या जी 2024ची लोकसभा निवडणूक आहे ती बारामतीमध्ये अशी लोकसभा निवडणूक होणार आहे की या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे भाजपने अजित पवार अजितदादांना भाजप महायुतीमध्ये घेतलं, त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आणि सुनेत्रा पवार यांना उमेदवारी फिक्स होईल का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु गेल्या अनेक दिवसापासून हे लक्ष लागलेलं असताना एक दिवशी सुनील तटकरे यांनी घोषणा केली आणि सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आणि लागलीच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा कल आता बारामतीमध्ये असे प्रचार दरम्यान कार्यकर्ते फिरू लागले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, एकीकडे आता महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला, महायुतीमध्ये महादेव जानकर सामील झाले, त्यामुळे आता धनगर समाजाची मतं देखील आता महायुतीकडे वळणार असल्याचं बोललं जाते. त्यामुळे आता सुप्रिया सुळे जिंकणार का, अजितदादा गटाच्या उमेदवार सुनेत्राताई पवार जिंकणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही इतिहासात नोंद राहील अशी निवडणूक होणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा वारंवार दौरा करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सभा झाल्या तर नक्कीच अजित पवार गटाच्या दिशेने लोकांची संख्या वाढू शकेल असे राजकीय जाणकारांचं मत देखील आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचं देखील काम गेल्या अनेक वर्षापासून तसं पाहिलं जाते. सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात अनेक प्रकारचे कामं देखील केले आहेत असं देखील बोललं जाते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, मनोज जरांगे पाटील यांनी अनेक दिवसापासून उपोषण केलं. या उपोषणाला अजितदादा देखील उपोषण सोडवण्यासाठी कधी स्टेजवरती गेलेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचा रोष देखील अजितदादावर दिसून येत असल्याचं म्हटलं जाते. त्यामुळे सुप्रिया सुळे जिंकणार की सुनेत्रा पवार हे देखील बरोबर आहे. आणि काय म्हणणं आहे तुमचं की कशी ही निवडणूक बारामतीची यावेळची जर आपण पाहिली तर रंगतदार होतीये, ह्यात काही वादच नाही, सगळ्या देशाचं लक्ष आहे. आणि त्या लढतीमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 30 वर्ष ज्या थोपटेंकडे शरद पवार साहेब गेले नव्हते त्यांच्याकडे गेले, ज्या विजय शिवतारेंचं एकंदरच आपण बघितलं की त्यांचं बंड होत होतं आणि ते उभी राहतील म्हटल्यानंतर अजित पवार गटाची धाकधूक वाढलेली होती आणि त्यांना वळवण्यासाठी प्रयत्न झाले. महादेव जानकर यांचा जो मत, दोन दर्शकांना मला सांगायचं आहे की महादेव जानकर हे ते आहेत ज्यांनी 2014 मध्ये सुप्रिया सुळेंना खूप काटेकी टक्कर ज्याला म्हणता येईल अशी दिली. तेव्हा जर ते कदाचित कमळाच्या चिन्हावर लढले असते तर ते निवडूनच आले असते आणि त्यावेळची निवडणूक सुप्रियाताई जिंकणं शक्य नव्हतं. अशा प्रकारचं बरेचसे जे राजकीय विश्लेषक आहेत ते सांगतात. आत्ताच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे? बारामतीची निवडणूक ही नेहमीच अटीतटीची राहिलेली आहे आणि यंदा म्हणजे आत्ता जी 2024ची जी लोकसभा होते तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे बारामतीकडे लागून राहिलेलं आहे. कारण बारामती हे आजपर्यंत नेहमीच एक राजकीय विद्यापीठ म्हणून राहिलेलं आहे. आणि आता जर बघितलं तर हे पवार कुटुंबियांच्या अंतर्गत ही लढत होते. म्हणजे आत्तापर्यंत ज्येष्ठ नेते पवार साहेब उमेदवार देत होते आणि त्यांच्या विरोधात इतर पक्षाचा उमेदवार नेहमी असत होता. परंतु आता असं राहिलेलं आहे की एक कुटुंबियांच्या अंतर्गतच उमेदवारी आहे आणि शेवटी कोणी जरी आलं
तरी हे पवार कुटुंबियांचाच उमेदवार असणार आहे. परंतु आता जर राजकीय एकूणच अंदाज जर आपण बघितला तर ज्येष्ठ नेते आपले खासदार पवारसाहेब हे नेहमी भाषणात उल्लेख करतात, त्याप्रमाणे ते एक तेल लावलेला मल्ल असं स्वतः त्यांचं बरोबर नेहमी आपला उल्लेख करतात किंवा त्यांना म्हटलं जातं तसं. आणि त्यांचा एकूणच राजकीय अनुभव जर बघितला तर आता जे सुरू आहे यापेक्षा शेवटच्या टप्प्यामध्ये पवारसाहेब काय खेळी करतात किंवा राजकीय घडामोडी ते काय करतात याच्यावरती पूर्ण निकाल अवलंबून राहणार आहे. कारण त्यांनी आत्तापर्यंतचे ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांचं नेहमीच काही ना म्हणजे शेवटच्या क्षणी फिरवणं. शेवटच्या बरोबर, क्षणी एक फिरवणे. पाऊस निवडणूक फिरवली साताऱ्याची. सातारचे निवडणुकीचा अनुभव जर बघितला तर एका पावसातल्या भाषणावरती पूर्ण निवडणुकीचा निकाल फिरलेला आहे. त्यामुळं बारामतीचं आत्ताच बोलणं आपण काही योग्य ठरणार नाही, परंतु एक पवार साहेबांच्या बद्दल एवढंच बोलायचं की एक तेल लावलेला मल्ल आहे आणि वस्ताद विरुद्ध एक शिष्य अशी ही निवडणूक होती. शेवटी वस्ताद हा एक डाव राखून असतो, एवढंच सांगेन. बिलकुल, वस्ताद हा एक डाव राखून असतो अशी इकडे माझ्या एका सहकार्याने सांगितलेलं आहे. नणंद भावजय हा एक भावनिक मुद्दा आहे. आणि आमची अपर्णा इथे, अपर्णा तू खरं सांग की घरातल्या दोन स्त्रिया ज्या एकदम आपण गेल्या निवडणुकीपर्यंत बघितलं तर सुप्रिया त्यांची भाषणं बघितली तर त्या सांगायच्या वहिनीचा नाद करायचा नाही, वहिनीची ताकद आहे, वहिनीचं हे वहिनीचं ते. आणि आता एकदम भावनिक मुद्दा ना, दोघी जणी लढणार आहेत घरातल्या स्त्रिया. मलाही वैयक्तिक हाच प्रश्न पडलाय की ज्या नेत्या म्हणून आता एकमेकींच्या समोर येत असतील तर त्यांच्या मनात काय भावना असतील की वडिलांच्या बाजूनी उभं राहायचं की भावाच्या बाजूनी. सुप्रियाताईंनी वारंवार वेळा सांगितलं आहे की माझा भाऊ आहे, तो माझ्या पाठीशी उभा आहे, आणि अचानक अशा काही घडामोडी झाल्या की त्याच्यामुळे त्या कायम रडल्याही त्या खूप वेळा. तर अशा वेळेस त्या दोघींच्या मनात काय कल्लोळ चालला असेल हे त्या दोघींनाच माहिती आहे. पण हे नक्की की हे जे वातावरण आहे ते अजित पवार वर्सेस शरद पवार अशीच ही निवडणूक होईल. ननंद भावजाईंचं माहित नाही, पण ही जी निवडणूक होईल ती अजित पवार वर्सेस शरद पवार यांच्या बाबतीतच होईल की कोण सुपेरियर आहे याच्यात कळेल. अगदी हे कळणार आहे. आणि ननंद भावजाईचा मुद्दाच निघालाय तर माझी अजून एक युवक सहकारी आहे. काय तुझं म्हणणं आहे? ही निवडणूक नक्कीच रंजक ठरणार आहे. ननंद भावजाईची होतीये, पहिल्यांदा होत असल्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये आहे. अजित पवारांनी खरं तर ही म्हणजे पडद्यामागचा एक चेहरे खरं तर अजित पवार विरुद्ध शरद पवार असेच असणार आहे. आणि या निवडणुकीच्या निकालावरून अजित पवार यांची खरंच किती ताकद आहे, ते जे महायुतीमध्ये सामील झाले त्यानंतर त्यांची किती ताकद आहे आणि अजित पवारांचे भविष्य ठरवणारी मला असं वाटतं ही निवडणूक ठरेल, अगदी राज्यातही आणि केंद्रातही. त्यामुळे भाजपसोबत ते किती याने गेले आहेत त्यावर त्यांची ताकद किती हे त्यांच्या घरामध्ये बारामतीमध्ये लक्षात येईल. माझे नवभारतचे सहकारी सुद्धा या बाजूला आहेत. हे सगळे तसे हिंदी भाषिक पट्ट्यातले आहेत, पण गेली अनेक वर्ष ते इथे आहेत आणि ह्या सगळ्या घटना घडामोडींवर त्यांची नजर आहे. राकेशजी, काय म्हणाल तुम्ही बारामतीबद्दल? मला एक गोष्ट सांगा की बारामतीचे आकडे काय सांगतात, गणित काय सांगतात, आणि या निवडणुकीकडे तुम्ही सुद्धा कसं बघताय? ये चुनाव गणित का नहीं है, ये भावनाओं का चुनाव है, क्योंकि ये पूरा जो एजेंडा है भारतीय जनता पार्टी ने सेट कर दिया है। अब आप ध्यान दीजिए कि पिछली चुनाव में, जो पिछला चुनाव हुआ था उससे पहले भी जो चुनाव हुआ था, तो वाराणसी सीट की चर्चा हो रही थी क्योंकि नरेंद्र मोदी वहां से चुनाव लड़ रहे थे। अब इस बार क्या हुआ, बारामती की चर्चा है, वाराणसी की चर्चा ही नहीं है, कहीं पर भी नहीं है। क्यों? भाजपा ने एजेंडा सेट किया, भाजपा ने कहा कि नहीं, इस बार वाराणसी को नहीं, बारामती को एजेंडा बनाना है। क्यों? क्योंकि उनको देश में 2-3 लोगों से बड़ा प्रॉब्लम है या उनको टक्कर देने की स्थिति में, एक केजरीवाल है, एक शरद पवार है। तो शरद पवार के पीछे लगकर उन्होंने उनके घर को तोड़ा, अजित पवार को अपने साथ किया। अब उन्हीं के घर के एक महिला को उन्होंने सुप्रिया सुले के खिलाफ खड़ा कर दिया। मतलब साफ है कि सुप्रिया सुले जीते हारे मतलब वो नहीं है, कमजोर करना है शरद पवार को। इन दोनों ही स्थिति में शरद पवार कमजोर होंगे। आप देखिएगा, अगर सुप्रिया सुले जीतती है तो सुनेत्रा हारती है। सुनेत्रा को अपनी बेटी की तरह मानते हैं, कमजोर तो वो पड़े ही हैं। गलती से अगर हो न हो कहीं सुप्रिया सुले हार गए तो इस महाराष्ट्र की राजनीति में एक ये बड़ा उलट फेर होगा। और मैं एक बात आपको दावे के साथ बता सकता हूँ कि इस बार सुप्रिया सुले उतना सेफ नहीं है
जितना सेफ वो पिछली बार थी। पिछली बार कांचन कुल को 5.5 लाख वोट मिले थे। हाँ बिल्कुल। लेकिन इस बार सुनेत्रा पवार है वो उसके परिवार की है। अजित दादा की ताकत है। अजित पवार और शरद पवार में फर्क ये है कि शरद पवार घर में रहकर या ऑफिस कार्यालय में बैठकर रणनीति बनाते हैं, राजनीति करते हैं। ये फील्ड पे रहे हैं, तो कार्यकर्ताओं के साथ इनकी का जो गठबंधन है वो मजबूत है, वो बड़ी ताकत से उभर कर सामने आएगा। और ये लड़ाई जो है आपको देखिए कांटों की टक्कर की लड़ाई होगी। सुप्रिया सुले बिल्कुल सेफ नहीं है, उनकी सीट खतरे में है। की ही जी निवडणूक आहे ही अतिशय रंजक अशा स्वरूपाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये काय नेमकं होईल हे सांगता येत नाही। आणि माझे जे दुसरे एक सहकारी त्यांच्याकडे जाऊन मग मी दीपक यांच्याकडे पुन्हा एक क्लोजिंगला येणार आहे की काय आपण हे बघितलं की आपल्या न्यूजरूम मधली जी भावना आहे ती काटेकी टक्कर, यावेळी सुप्रिया सुळे कदाचित अवघड जाईल असं सगळं म्हणतायत। पण आपण जर विचार केला यामध्ये की कारण बारामतीला आपण दोघेही जवळपास 25 वर्ष कव्हर करतोय, बरोबर आहे की नाही? तर बारामतीमध्ये आपण एक मात्र नक्की पाहिलं की मोठ्या साहेबांची व्हिजन आणि छोट्या साहेबांची ऍक्शन, म्हणजे जी अजितदादांची काम करण्याची पद्धत आहे तिला लोकांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळतो असं दिसतं। विजय शिवतारेंचं बंड शमलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं म्हणजे वातावरण फिरवण्यामध्ये खरंच पवार साहेब यशस्वी ठरतील का अजितदादांचं पण ज्या पद्धतीने चालू? आणि अजून एक आहे की भारतीय जनता पार्टीचा जो एक कार्यकर्ता वर्ग आहे त्यांनी खूप ग्राउंड लेवलला काम पहिल्यापासून केलं। निर्मला सीतारामन येऊन गेल्या मिशन बारामतीसाठी, हो प्रल्हाद पटेल येऊन गेले आणि आधीपासून तयारी ज्याला म्हणतात ती सुरू केलेली। काय असेल नेमकं? नाही, जोपर्यंत शरद पवारांना धोबी पछाड दिला जात नाही त्यांच्या गावामध्ये तोपर्यंत महाराष्ट्र म्हणजे भाजपबद्दल आपण पाहिलं असेल की देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये विशेषतः उत्तरेकडच्या भाजप हा स्वतःच्या बळावर राज्य सरकार बनवू शकला। परंतु महाराष्ट्रामध्ये मोदी लाट असताना सुद्धा 2014 साली सुद्धा त्यांना ते शक्य झालं नाही, 2019ला ते शक्य झालं नाही। तर यामध्ये सगळ्यात मोठा जर काही अडचण असेल, मोठा अडथळा असेल तर तो म्हणजे आहे शरद पवार। आणि त्यामुळे शरद पवारांच्या मुळावर जोपर्यंत आपण घाव घालत नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या ताब्यात येणार नाही, हे दिल्लीतल्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मनाशी पक्क केलेलं आहे। आणि त्यामुळे पवारांनाच बारामतीमध्ये कसं अडकून ठेवता येईल असा त्यांचा डाव आहे। परंतु असं असले तरी पवार बारामतीमध्ये अडकतील असं मला तरी वाटत नाही। आणि शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या आत्ता एका सहकार्याने सांगितलंच की कोणताही मल्ल शेवटी गुरु जो असतो तो एक डाव मात्र राखून ठेवत असतो। आणि त्याप्रमाणे शेवटच्या 2 ते आज शरद पवार खूप शांत आहे, म्हणजे कोणती शांतता हा प्रत्येकाला प्रश्न पडलाय। तुम्हाला आठवत असेल कदाचित इंदापूर कव्हर करत असताना 5 वर्षापूर्वी तिथे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथे दमदाटी फार मोठ्या प्रमाणावर होते, तर त्यावेळेस साहेबांनी शरद पवारांनी फक्त एकच वाक्य वापरलं होतं, दमदाटी खूप झाली नाही तर पाय दाखवेल। आणि त्या पाय दाखवेन या 2 शब्दांवर ती सगळी निवडणूक फिरली आणि जे हर्षवर्धन पाटील 5-25 वर्ष तिथले आमदार होते त्यांना मात्र घरी बसावं लागलं। तर असाच शेवटच्या 2 दिवसामध्ये विशेषतः त्यांची शेवटची सभा ही, कारण ही चुरस शेवटपर्यंत राहणारच आहे आणि त्यामुळे म्हणजे अशी निवडणूक झाली तर ही चुरस शेवटपर्यंत राहणारच आहे। आणि त्यामुळे शरद पवार शेवटच्या सभेत किंबहुना शेवटच्या 2 दिवसांमध्ये कोणता डाव खेळतात यावर या निवडणुकीचं खऱ्या अर्थाने ते निर्णायकी ठरेल। अगदी बरोबर आहे। पण यावेळी जे आतापर्यंत सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये होते त्यापेक्षा वेगळे उमेदवार आहे यावेळी। कारण आपण बघितलं जेव्हा जानकर होते तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कब्बशीवर लढल्यामुळे नाही तर तेव्हा 2014 मध्ये धोक्याची घंटा होतीच वाजलेली। गेल्या वेळी अजून एक धोक्याची घंटा वाजल्यामुळे सुप्रिया सुळे या खूप जास्त सावध झालेल्या आहे। त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बहुधा घरातच हे युद्ध होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी यंदा आपण पाहिलं असेल गेल्या 3 महिन्यापासून त्या पायाला भिंगरे लावल्याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहे। हे केवळ आणि केवळ 2014 साली त्यांचं जे मताधिक्य 70,000पर्यंत खाली आलं होतं त्यामुळेच त्या यंदा सावध झाले असं मला वाटतं।
म्हणजे एकंदर आपण जर बघितलं तर यावेळची बारामती लोकसभा मतदारसंघामधली जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची अशी ठरणार आहे, यात काहीच वाद नाही. कारण या सगळ्या एकंदर गणितांमध्ये आणि या समीकरणामध्ये काय होतं, कारण भावनिक आवाहन हे दोन्ही बाजूंनी केलं जाते हे आपण बघत आलेलो आहोतच. आणि या भावनिक आवाहनाचा नेमका परिणाम कसा होतो हेही बघायला लागेल. शरद पवार शेवटच्या क्षणी काहीतरी खेळी करतील असं सगळ्यांचं एक मत आहे. कोणी असंही सांगितलं की शरद पवारांची ताकद संपवायची. खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही नेहमी राज्यामध्ये जर बघितलं तर 4थ्या स्थानावर वगैरेच राहिलेली आहे. त्यांना 2ऱ्या स्थानापर्यंत सुद्धा कधी पोहोचता आलेलं नाही. ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे. अतिशय कमी अशी खासदारांची संख्या दिल्लीमध्ये आहे आणि काही खासदार जे आहेत ते स्वतःच्या मेरिटवर सुद्धा किंवा स्वतःच्या वैयक्तिक जनसंपर्कावर सुद्धा निवडून आलेले. एकंदर अजित पवार सोबत नसताना बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे कशा पद्धतीने टक्कर देतात हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या सुद्धा एका दिग्गज अशा राजकीय घराण्यातली मुलगी आहेत. पद्मसिंह पाटील त्यांचे बंधू आहेत आणि त्या सुद्धा राजकारण अगदी घरातून शिकून इथे आलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ही सगळी बारामतीची जी निवडणूक आहे ती चुरशीची होणार आहे. जसजसे दिवस पुढे जातील तसा हा सामना कसा रंगतो हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आमच्या या सत्ताकारण कार्यक्रमामध्ये आपण जे प्रेम आमच्या व्हिडिओजना दाखवताय, जे तुमच्या कमेंट्स येत आहेत त्या खूप उत्साहवर्धक आहेत. यामध्ये तुमचं मत काय आहे ते निश्चित कळवा. तुमची मतं जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवराष्ट्रच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.